यांच्या वतीनं गेली 26-27 वर्ष पुण्यामध्ये आपण मुलांना सुट्ट्या लागल्या की बालचित्रपट महोत्सवाचं आयोजन करीत असतो. आजच्या या वार्ताहर परिषदेमध्ये राजेश्वर कावळे यांची कन्या या इकडे उपस्थित आहेत. आपल्याला माहिती की समाज पुणे संस्था गेली 30 वर्ष पुण्यामध्ये नाटक, चित्रपट, साहित्य, संगीत अशा विविध क्षेत्रातले विविध कार्यक्रम दर महिन्याला त्या तारखेला सातत्यानं होत असतात. आणि हा बालचित्रपट आम्ही सुरू केला तेव्हा तो सुरुवातीला आमचा अलका टॉकीजला झाला. त्यानंतर काही दिवसांनी आम्ही तो विजय टॉकीज जे आपलं लक्ष्मी रोडचं होतं त्या ठिकाणी आपण केलेला आहे. आणि सातत्यानं गेली 27 वर्षे 27वा वर्ष मुलांना सुट्ट्या लागल्या की लगेचच एप्रिल महिन्यामध्ये हा 7 दिवसाचा बालचित्रपट महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला असतो. या महोत्सवामध्ये वेगवेगळे 7 चित्रपट काही हिंदी, मराठी, इंग्रजी जसे आम्हाला उपलब्ध होत असतात त्याप्रमाणे आपण ते चित्रपट मुलांना दाखवत असतो. हा चित्रपट महोत्सव सर्व मुलांना विनामूल्य आहे. त्याचबरोबर जे आमचे मुलं येतात बालरसिक त्या बालरसिकांना सुद्धा तो मोफत दाखवला जातो आणि आईस्क्रीम सुद्धा सगळ्यांना मोफत दिली जाते. या वर्षीचा बाल महोत्सव 24 ते 30 हा आमचा सिटी प्राईडला आहे. या ठिकाणी राजेश्वर कावळे आणि जानवी कावळे या कावळे आईस्क्रीमचे दोन्ही संचालक मंडळी आणि उपस्थित प्रमुख इथे उपस्थित आहेत. मी जानवीला विनंती करणार होती आता ही त्यांची 3री पिढी आहे की जी कावळे आईस्क्रीम बघते आणि महाराष्ट्रामध्ये एक मोठा ब्रँड कावळे आईस्क्रीम जे मराठी जे उद्योजक आहेत महाराष्ट्रामध्ये त्यापैकी आईस्क्रीम क्षेत्रामध्ये त्यांचं नाव सातत्याने घेतलं जातं ते आपलं कावळे आईस्क्रीमचं नाव घेतलं जातं की अनेक गेली 50-60 वर्ष सातत्यानं एक आईस्क्रीमची वेगळी चव महाराष्ट्राला त्यांनी दिलेली आहे. ग्रामीण भागामध्ये पण त्यांची आउटलेट आहे. सुरुवातीला पहिल्यांदा मी राजेश्वरला विनंती करतो आणि मग जानवी बोलून मी राजेश्वरला विनंती करतो की आपण 2 शब्द बोलावं. जवळजवळ गेली 29 वर्ष आपण बालचित्रपट महोत्सव आपण आयोजित करत आलेलो आहे. आता यावर्षी पण आपण कोथरूड येथे सिटी प्राईडला आयोजित करणार आहोत. तर दिनांक 24 बुधवार ते 30 एप्रिल दरम्यान आपण हा चित्रपट महोत्सव आयोजित करत आहोत. आणि त्या प्रसंगी उद्घाटनाला वाहतूक केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या हस्ते आपण आयोजन करणार आहोत. आणि त्याचबरोबर काही चित्रपट आपण विशेष म्हणजे ऐतिहासिक चित्रपट यावेळेस आपण दाखवण्याचं केलेलं आहे. त्याच्यामध्ये चित्रपटमध्ये शिवरायांचा छावा, नंतर पावनखिंड, नंतर फर्जन, नंतर फत्तेशिस्त, नंतर धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज आणि तेंडुलकरांचा चित्रपट आहे पेंडल्या म्हणून तो दाखवण्यात येणार आहे. असे आणि संत ज्ञानेश्वरी मुक्ताई हा शेवट दाखवण्यात येईल. तर प्रवेशिका ही उद्यापासून उपलब्ध राहणार आहे. फक्त त्याला शुल्क काय आपण घेणार नाहीये आणि निशुल्क राहील ती. आणि त्याच्याबरोबर जे प्रेक्षक येतील लहान मुलं त्यांना कावरे आईस्क्रीम तर्फे आईस्क्रीम देण्यात येणार आहे. म्हणजे प्रत्येक याला चित्रपट संपल्यानंतर जाताना आपण आईस्क्रीम देणार आहे. दरवर्षी आपण हा चित्रपट करतो पण मुलांसाठी मजा मस्ती बरोबर आपला इतिहास पण त्यांना माहिती असला पाहिजे. त्यामुळे हे जे ऐतिहासिक चित्रपट आहेत सर्वात एक चांगली गोष्ट आहे. कारण मुलं काहीही बघतात त्यापेक्षा त्यांना आपला इतिहास आणि हे सगळं
एका चित्रपटातून एक चांगली आपण शिकवण त्यांना देत आहे. आईस्क्रीम आणि महाराष्ट्रामध्ये हा एकमेव होणारा बालचित्रपट महोत्सव. कुठेच महाराष्ट्रामध्ये लहान मुलांसाठी असे चिल्ड्रन फिल्म होत नाही. आणि या महोत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की एकाच दिग्दर्शकाचे 5 चित्रपट पहिल्यांदा असे आपण एकत्रित दाखवणार आहोत. दिग्पाल रणदेकर म्हणून हे मोठे दिग्दर्शक आपल्याला माहिती आहे. ते शिवाजी महाराजांवर त्यांनी आतापर्यंत 4 चित्रपट बनवलेले. ते 4 चित्रपट याच्यामध्ये आहेत. आणि आता मला माहिती की परवाच मुक्ताई हा रिलीज झालाय मराठी चित्रपट. त्याचा असे 5 चित्रपट आपण त्या एकाच दिग्दर्शकाचे त्या महोत्सवामध्ये आपण दाखवतोय. त्याच्यामध्ये ऐतिहासिक पौराणिक असे त्या चित्रपट आहेत. आणि त्या दिवशी आपण दिग्पाल रणदेकरांचा खास सत्कार करणार आहोत. एक मराठी माणूस इतिहासातले जेव्हा आपण बघितलं असेल हिंदी मधला तशाच प्रकारचे मराठीमध्ये धाडस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे एकूण 5 चित्रपट बनवले. त्यातले 4 चित्रपट त्यांनी आता बनवले. आज त्याचं प्रत्यक्ष काम सुरू आहे त्याच्यामध्ये तिथे. तर हे वैशिष्ट्य आहे की या वर्षीचे ते ऐतिहासिक चित्रपट मुलांना त्या महोत्सवानिमित्त आपण सगळ्यांना दाखवणार आहोत. आणि दरवर्षी अतिशय चांगला म्हणजे सांगायला असेल की पहिल्याच दिवशी सगळ्या प्रवेशिका संपतात त्याच्यामध्ये खूप चांगले. आणि या वर्षीचं आणखी काम त्याच्यामध्ये की पालकांना अजिबात आम्ही प्रवेश देणार नाही. फक्त मुलांनाच त्याच्यामध्ये प्रवेश देणार आहोत. तर गेल्या वर्षी 2 वर्ष आम्हाला असे काही मोठे पालक येतात आणि मुलांच्या खुर्च्या आडून बसतात त्याच्यामध्ये. त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो. आणि मग मुलांना मोठे पालक खुर्चीवर बसले की मुलांना ते दिसत नाही अजिबात त्याच्यामध्ये. त्यामुळे ती यावर्षीची काट आमची वाढलेली आहे की फक्त मुलांसाठीच असलेला हा बालचित्रपट महोत्सव राहणार. कुमार चित्रपट असे त्याचं नाव आपण दिलेलं. आणि आपण माध्यमांच्या सर्व माध्यमातून गेल्या वर्षी आणि गेली अनेक वर्षी आपण त्याला खूप चांगली प्रसिद्धी त्याला देता. उद्घाटनाला प्रसिद्धीचा आपल्या सर्वांनाही त्या चित्रपटाचं निमंत्रण आहे. आपण उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गुरुवारी 24 तारखेला सकाळी 9:30 वाजताच आपण तिथे एक चांगल्या वातावरणामध्ये मुलं येतात, फुगे सोडतात. त्याच्यामध्ये फुगे सोडून त्याचं उद्घाटन होणार आहे. आणि मग 9:30 वाजता रोज सगळे चित्रपट दाखवले जाणार आहेत. आणि 30 तारखेला त्याचा समारोप होईल. आणि राजू शेट्टी साहेबांनंतर चित्रपट संपला की जाताना सगळ्यांना मस्तपैकी आईस्क्रीमचं चव जी रेग्युलर त्यांच्या दुकानामध्ये मिळते तीच आईस्क्रीम आपण सर्व मुलांना तिथे मोफत वाटलेली असते. आपल्याला काही विचारायचं असेल तर